हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत सगळे? मस्त ना. तर तुम्हाला सगळ्यात अगोदर सगळ्यात पहिलं माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी सगळ्यांना, माझ्या फॅमिलीला. तर आजपासून फराळ बनवायचं सुरुवात करायची होती, म्हणजे सुरुवात केली. तर सकाळी सगळे घरातले कामं आवरले, नंतर मग दुपार झाली. दुपारी आंघोळ वगैरे केली आणि मग सुरुवात केली फराळ बनवण्यासाठी. तर फराळ बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी विचार केला, आता सगळ्यात अगोदर सारण बनवून घ्यावं, जेणेकरून मग पुढचे कामं इझिली होऊन जातात. कारण सारण थोडंसं मुरलं तरच करंजीची टेस्ट चांगली लागते. तर मग मी खोबरं किसून दिलं. आणि माझ्यासाठी सगळ्यात अवघड काम म्हणजे हे खोबरं किसणं आहे. मला ना त्याची बिलकुल ताकद लागत नाही, पण माहिती नाही का दरवर्षी ते काम माझ्याकडेच येऊन पडलेलं असतं. तर मग मी खोबरं वगैरे किसून दिलं, इलायची पावडर वगैरे करून दिली. आणि सासूबाईंनी मग आमच्या सारण जे आहे ते बनवलं. रवा वगैरे भाजून सगळं करून सारण हे करून ठेवलेलं, भाजून ठेवलेलं होतं. त्यानंतर मग लगेच त्यांनी शंकरपाळीचं पीठ पण मळून ठेवलेलं होतं. मग त्या थकल्या, त्यामुळे मग त्या गेल्या. मग मी विचार केला, चला आता आपण पुढचे कामं तर आपल्याला करणं भाग आहे, पीठ तर असं ठेवू शकत नाही. म्हणून मग सुरुवात केली शंकरपाळी बनवायला. तर तुम्ही मला आमच्याकडे तरी सुरुवातीला फराळाला शंकरपाळीच बनवली जाते. तुमच्याकडे काय बनवून सुरुवात केली जाते मला कमेंट करून नक्की सांगा. तर पीठ थोडंसं घट्ट झालेलं होतं. मी विचार केला थोडं मळू, पण मी विचार केला पहिलं मी थोडंसं लाटून आणि एक याचं करून बघते, म्हणजे जर माझ्याच्याने जास्त नाहीच झालं तर मग मी त्याला थोडंसं पातळ करेल. पण ते बऱ्यापैकी लाटलं जात होतं, त्यामुळे मग पुन्हा मी मळलं नाही. परत ते खूप पातळ झालं की मग ते खूप कडक होतात शंकरपाळी. तर ह्याचं काय आहे, जुन्या लोकांच्या पद्धतीमध्ये कसं असतं की वाटीने वगैरे कशाने असं मापाने घेत नाहीत, त्या अंदाजाने जे असतं तेच हे करतात आणि पीठ मळलं होतं. तर मी काही प्रमाणाने वगैरे असं घेतलं नव्हतं. रवा वगैरे त्यांनी घालून आणि मस्त असं मळलेलं होतं पीठ मळून. आणि मी थोडे वेळ मुरायला ठेवलेलं, कारण त्यामध्ये रवा घातलेला होता. तर रवा थोड्या वेळ पीठ ठेवलं तरच तो मस्त असा मुरला जातो. तर मस्त अशा शंकरपाळ्या माझ्या लाटून कापून तयार झालेले आहे. तोपर्यंत तेल पण मस्त तापलेलं होतं, म्हणून सुरुवात केली तळण्याची. तर एक साईडला मी लाटत होते आणि दुसऱ्या साईडला लगेच ते तळायला ठेवत होते. दोन्ही कामं बरोबर केले की होऊन जातात. म्हणून मग मी दोन्ही कामं एकत्रच करत होते. एक साईडला लाटून घेतलं, कापून घेतलं आणि सगळ्यात पहिलं ज्या हे झालेल्या होत्या तोपर्यंत तेल पण माझं मस्त असं गरम झालेलं होतं, म्हणून लगेच तळायला घेतल्या. तर मस्त अशा शंकरपाळ्या तळायला घेतलेल्या आहेत. तर तुमचं फराळ बनवायची सुरुवात झाली आहे की नाही नक्की कमेंट करून सांगा. ॲक्च्युली हा व्हिडिओ कालचा आहे, पण काल मला खूप थकले होते, त्यामुळे मग मला काल एडिट करायचा बिलकुल वेळ मिळाला नाही. त्यामुळे मग काल मी एडिट पण केलं नाही. म्हणून मग मी आज व्हिडिओ एडिट केला आणि आज विचार केला, चला आपण पण आपलं फराळाचा व्हिडिओ टाकायला पाहिजे. दिवाळी गेल्यानंतर खूप उशीर होऊन जातो आणि मग काय व्हिडिओ आलेले बघत नाहीत तुम्ही. त्यामुळे मग विचार केला, नाही नाही आत्ताच टाकणंच जरुरी आहे. मेहनत करेगा तोही फल मिलेगा. तर माझ्या अशा शंकरपाळ्या तळण्याचं चाललेलं आहे. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, लाईक पण करा. आणि त्याचबरोबर तुम्ही जर माझे व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर नक्की फॉलो करा. तर मस्त अशा शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत आणि खरोखर खूप छान झाल्या होत्या शंकरपाळ्या तशा. तर मला असं वाटलेलं रवा घातला ना त्यांनी खूप जास्त, म्हणून मला वाटलेलं कडक होतील, पण कडक नाही झाल्या. मस्त अशा खुसखुशीत झाल्या. कसं असतं, जुनं ते सोनं. जुन्या लोकांची जी पद्धत आहे त्या पद्धतीने बनवलं तर ते कधी चुकत नाही, ते बरोबरच होतं. आणि ते तर काही वाटीने किंवा वजनाने वगैरे अशा प्रमाणाने घेत नाहीत. ते फक्त त्यांचं जे अगोदरपासूनचे अंदाज असतात त्याप्रमाणेच ते हे करतात आणि ते तसंच करतात. आता आपली नवी पिढी, त्यामुळे आपण वाटीने मोजून घे, मापून घे, किलोने मापून घे वगैरे करतो. आणि माझी सगळ्यात हक्काची व्यक्ती म्हणजे ही माझी मदत करण्यासाठी माझ्या हिच्यावर नेहमी हक्क असतो. फक्त मी हिलाच एक हक्काने सांगू शकते की मला थोडीशी तरी मदत कर. तर हे बघा, मुली खरोखर घरामध्ये ना एक मुलगी तरी असणं खूप जरुरी आहे, खूप म्हणजे खूप. कारण तिलाच एक कळत असतं की आपली आई किती थकली आणि आपण आईला कशी मदत करावी. तर हिला लाटायला येत नव्हतं, कारण ते पीठ खूप घट्ट झालेलं होतं, म्हणून आहे ना तिला लाटायला येत नव्हतं. पण तरी ती तिच्याकडून जी होईल ती मदत करण्यासाठी तिथे तयारच होती. तर ती तळू पण शकत नव्हती आणि लाटू पण शकत नव्हती, म्हणून तिने मला सांगितलं, तू लाट आणि मला आवाज दे,
मी तुला आहे ना शंकरपाळी कापून पण देते आणि ताटामध्ये काढून पण देते. तर हे बघा किती ना गोड असतात या मुली, खरोखर यांना न सांगता पण कळतं की आपण मदत केली पाहिजे म्हणून. आणि लगेच येऊन उभी राहिली तिथे शंकरपाळी लाटायला. मला म्हटली तू खूप थकून जाशील नंतरपर्यंत, म्हणून मग मी जेवढी माझ्याने होईल तेवढी मदत करते म्हणून तिने कापून आणि मस्त अशा प्लेटमध्ये काढून काढून मला दिल्या. त्यानंतर मग हे कापणीचं पीठ मळलेलं होतं, शंकरपाळी बनलेली मी डब्यामध्ये ठेवली भरून. आणि मग लगेच कापणीसाठी पीठ मळलेलं होतं ते पण मी पीठ लगेच सॉरी लगेच मग मी ते पण हे करायला घेतले, बनवायला घेतले. तर सगळ्यात अगोदर मी विचार केला 2-3 गोळे करून ठेवते म्हणजे हे होईल. आणि ही कापणी मला अजिबात बनवायला येत नाही, कारण मी आजपर्यंत कधी आहे ना कापणी ह्या गव्हाच्या पिठाची आणि बेसनची होते हे मला माहितीच नव्हतं. मी लहानपणापासून जी कापणी खाल्ली ती फक्त बाजरीच्या पिठाची, बाजरीचं पीठ आणि गूळ याचीच कापणी खाल्लेली आहे. त्यामुळे मला ना ही कापणी कधीच बनवायला येत नाही. पण काय आहे ना एक जिम्मेदारी असते ना ती सगळं शिकवून जाते असं म्हटलं जातं, ते खरंच आहे. तर जिम्मेदारी अंगावर आली की शिकावं लागतं आणि शिकलं जातं. तर त्यानंतर मग ते करेपर्यंत मला वाजले होते 9:45 आणि सगळेजण वाट बघत होते, ती म्हणजे जेवण बनवण्याची. जेवायचं होतं सगळ्यांना, त्यामुळे सगळे वाट बघत होते की माझं कधी आवरेल आणि मी जेवण बनवेल. म्हणून मग मी ते माझं 9:45ला झालं. त्यानंतर लगेच स्वयंपाक करायला घेतला अगोदर, कारण मग पुन्हा भूक चाललेलं होतं सगळ्यांचं. त्यामुळे मग एका साईडला मी आज विचार केला हलकं फुलकं साधं काहीतरी बनवत. तशा चपात्या सकाळच्या होत्या त्यामुळे ते टेन्शन नव्हतं चपात्यांचं. म्हणून एका साईडला भात घातला, एका साईडला टोमॅटोची चटणी केली आणि दुसरीकडे मी लगेच पिठल्याची तयारी करून ठेवली होती. बेसन भिजायला ठेवलेलं होतं म्हणून मग लगेच पिठलं पण हे करायचं, फोडणीला घालायचं होतं. तर एक साईडला टोमॅटोची चटणी जी आहे ती टोमॅटो थोडेसे भाजून घेतले, त्यानंतर मग ती चटणी वाटून घेतली आणि पुन्हा मग मी तेल टाकून तिला परतायला ठेवलं. अशी केल्यानंतर त्याचं ते पाणी जे आहे टोमॅटोचं ते सुकतं आणि मग ती आणखीन थोडी जास्त टेस्टी लागते. त्यामुळे मला अशी चटणी आवडते टोमॅटोची. तुम्ही कशी करता मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही झटपट असं घाई गडबडीच्या वेळेस काय जेवण बनवता ते देखील सांगा. मला माहिती होतं खिचडी भात बनवलं की सगळ्यांचं नाकतोंड मोडलं जाईल, त्यामुळे मग खिचडी भात न बनवता काहीतरी वेगळंच करावं लागेल हे पण मला माहिती होतं म्हणून. आणि डाळ मी ऑलरेडी सकाळी बनवलेली म्हणून डाळ भाताचं ऑप्शन पण माझ्याकडे राहिलं नव्हतं आता. म्हणून मग मी मस्त असं पिठलं बनवलं आणि टोमॅटोची चटणी बनवली. दोन्ही झटपट बनणारी गोष्टी होत्या. आणि भात घातला एका साईडला, तोपर्यंत माझा भात पण लगेच शिजला आणि मस्त असं पटापट स्वयंपाक करून घेतला. पण स्वयंपाक केला तरी आपण कितीही फराळ बनवा, कितीही मोठे काही पदार्थ बनवा त्या फराळाचे, पण जेवण बनवणं जरुरी म्हणजे जरुरी असतं. सकाळ संध्याकाळ जेवण असतंच. फराळ तुम्ही 10 किलोचं बनवा, 5 किलोचं बनवा, पण फराळाबरोबर जेवण बनवणं जरुरी आहे. तर त्यानंतर हे बघा एवढा असा राडा पडलेला आणि माझी पूर्णपणे ताकद गेलेली, पण करणार काय, ऑप्शन नसलं की करावं लागतं. म्हणून मग लगेच बाबांसाठी अंडी जी आहे ती बॉईल करायची बाकी होती म्हणून बॉईल करायला अंडी ठेवली. आणि मग हे ढीगभर पडलेली भांडी जी होती अगोदर किचन साफ करून घेतलं आणि त्यानंतर लगेच भांडी घासून घेतली आणि मस्त असं किचन चकाचक झालं. स्वयंपाक पण झाला. त्यानंतर स्वतः पण थोडी फ्रेश झाले, कारण दिवसभर किचनच्या गरमीत, सध्या तर एवढी गरमी होते काय विचारायला नको. आणि खूप थकले होते, त्यामुळे मग थोडीशी शांत बसून जेवण वगैरे करून गेलं. आणि रात्री जेव्हा मी झोपायला बेडरूममध्ये आले तेव्हा मला आठवण झाली की मला नवरोबांनी गिफ्ट आणून दिलेलं होतं. म्हणून मग ते ज्वेलर्सचं काय गिफ्ट दिलेलं ते पण मी त्या तळण्याच्या ह्याच्यामध्ये बघितलं नव्हतं आणि मस्त असे जोडवे मला गिफ्ट दिलेले होते. त्यामुळे मला ते बघितल्यानंतर जो काही दिवसभराचा थकवा होता तो पूर्णपणे गेला आणि खूप छान वाटलं. 10 वर्षात पहिल्यांदा मला, 10 नाही 12 वर्षात पहिल्यांदा मला नवरोबाकडून गिफ्ट भेटलेलं आहे, ते पण सरप्राईज गिफ्ट आहे. मी न जाता त्यांनी माझ्यासाठी हे गिफ्ट आणलेलं होतं. तर खरोखर थँक्यू सो मच. तर मस्त असे जोडवे दिलेले आहेत. आता माझी दिवाळीचे गिफ्ट जर भेटले आता मी नक्की त्यांना पायात घालेल. खूप दिवस झाले जोडवे नव्हते. भेटूया, बाय बाय.